मम्मी आज काय खाणार? मेंदूवडा. आज बनवूया डोसे. रात्रीच उडद डाळ आणि तांदूळ भिजवून त्याला सकाळी वाटून काढलं. सोडा आणि मीठ टाकून त्याला 3 ते 4 तास आणखीन भिजवू दिलं. आता हिरवी चटणी करूया. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि सुकं खोबरं घेतलंय मी. ओलं खोबरंच खूप जण यूज करतात, पण हे खाऊन बघा, हेही खूप छान लागतं. आता त्याला तडका देऊया. तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, थोडीशी हळद घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यात ते वाटण टाकायचं. मिक्सरमध्येच मी पाणी टाकून तेच पाणी यूज केलं आहे मी. आहा हा, मस्त वास येतोय. मीठ मी इथे वरनं टाकलं आहे. एकच उकळी येऊ द्यायची आणि झाली आपली चटणी. आता लागली आहे भूक. डोसा करून घेऊ. त्याच्यासाठी तोपर्यंत पॅन हीट करून घेऊ. थोडंसं तेल टाकून डोसा बॅटर टाकून मस्त असं क्रिस्पी डोसा रेडी. आता लाल चटणी करून घेऊया तोपर्यंत. त्याच्यासाठी एक कढई घेतली. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं, उडद डाळ, भाजकी डाळ, चण्याची डाळ आणि थोडीशी मेथी दाणे. मस्त लागतं हे. थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. 3-4 कांदे आणि 2-3 टोमॅटो, तेही मस्त रोस्ट करून घ्यायचं. लाल झाल्यानंतर काढून घ्यायचं साईडला आणि त्यातच मिरच्या, लसूण आणि थोडी चिंच टाकून तेही रोस्ट करून घ्यायचं. त्याला तुम्ही मिक्सर ग्राइंड करू शकता किंवा कुटूनही घेऊ शकता. मी कुटून घेतलं होतं. त्यालाही फोडणी द्यायची. मोहरी, कढीपत्ता तेलामध्ये थोडंसं टाकून फ्राय करून घ्यायचं आणि वरनं मीठ टाकायचं. बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही. आहा हा, झालं रेडी. आता घ्या खाऊन. यम्मी आहे. या तुम्ही पण खायला.